खाता पिता माणूस आहे, त्याला उपवास नसतं कधी. कशीच येऊन सगळं व्यवस्थित मांडून गेलेली ही आपली कढई. गुड मॉर्निंग. तर सकाळचे 11:30 वाजलेत आणि अजून जेवणाचा पत्ता नाही आहे माझा, कारण का आज खूप घाई असणार आहे. तर आत्ता चालले मच्छी मार्केटला, कारण का किरणला मच्छी लागतेच आणि आपल्याला व्हिडिओसुद्धा करायचे म्हणजे रेसिपीची. आणि तिथून किरण आणि कृषिकाजवळ मच्छी पाठवून देणार आहे. ते घरी येतील आणि मी जाणार आहे मम्मीसोबत दवाखान्यात, कारण का आज बोलवलं आहे तिला रिटर्न चेकअपला, कारण का तिला थोडासा फरक पडला आहे. तर त्यांनी 3 इंजेक्शन्स घ्यायला सांगितलेत. तर आज दुसरं इंजेक्शन आहे, म्हणून तिकडे जायचं आहे मला परत. आणि आता इथून निघते मच्छी मार्केटला. चला, तर मच्छी मार्केटला पोचलो आहे, पण आज मार्केटच नाही बसलं आहे, जास्त कोण दिसतच नाही आहे. काय आज खाली खाली आई. हा गणपती बाप्पा आलाय. तो खाता पिता माणूस आहे, त्याला उपवास नसतं कधी. मला नाही वाटत हा रावस आहे, धोमीसारखा दिसतो. इकडे आत्ता पुरतीच घे मच्छी, संध्याकाळी काहीतरी वेगळं बनवायचं. तुला एक वाटत दन धुवाल काय मच्छी दोघं? काय कामाचे नाहीत तुम्ही? खायच्या कामाचे दोघं पण. त्यांना फक्त बनवून देतो का. तर रस्त्यात मम्मी भेटली, तिच्यासोबत वरती आली घरी. जरा 5 मिनटं पप्पांना बघते आणि मग निघते, कारण का 2 दिवस येणार नाही परत. किरणचा बड्डे आहे तर ते काय बाहेरच होतं, आता घरात गेले. काम चालू आहे अजून इथलं. बसलेत काय कशाला गरम नाही होते तुम्हाला? तर घरातून निघालो आणि रिक्षा पण भेटली आणि आज लवकर चाललो आहे, कारण का त्या दिवशी खूप गर्दी होती. परत मला घरी येऊन जेवण करायचं आहे, मच्छी बनवायचे, रेसिपीचे व्हिडिओ शूट करायचे. तर डॉक्टरांच्या इथे पोचलो आहे. नशीब एवढी तरी हाय, बऱ्यापैकी गर्दी आहे. नंबर घेऊन बसतो. तर मम्मीने इंजेक्शन घेतलं, गोळ्या घेतल्या आणि ते बराच फरक पडला तिला. तर आता इंजेक्शन वगैरे घेतलं आणि आता इथून निघतो आहे. मला तर घरी जायचं आहे, जेवण अर्ध करायचं आहे. चला भेटली, कारण का कुर्ल्यावरून पुन्हा भेटला का रिक्षा भेटत नाही. तर आत्ताच रिक्षात उतरले, मम्मी तिथे उतरले मध्येच बिल्डिंगच्या इथे, आणि मी पुढे आले. तर आता अजून जेवण बनवायचं. कृषिका माझी काय करते काय माहीत. ऊन होतं, म्हटलं तिला नको न्यायला, तर मस्ती करत बसते. अरे चिनू काय झालं? दवाखान्यातनं मम्मीला घेऊन आले आणि तिकडे पटकन डाळ फोडणीला घातली आणि भाकऱ्या करते. तर मम्मीला दवाखान्यातनं आल्यानंतर पटापट जेवण केलं, कृषिकाला भरवलं आणि किरण झोपला होता वारं बघून. तो आत्ता उठून जेवला आणि आता रेसिपीचे व्हिडिओ शूट करायचे. तर मगाशी अर्ध सामान नेलं आणि आत्ता अर्ध सामान घेऊन चालले. तर मगाशीच येऊन सगळं व्यवस्थित मांडून गेलेली ही आपली कढई वगैरे ठेवली आहे. चला या पटापटा. काय बनवलंस आहे? साप स्नेक. तर एकीकडे बिर्याणी करते, कारण का शूट केलं त्यानंतर वेळ नव्हता, तर पटापट बिर्याणीची सुरुवात केली करायला. तर आत्ताच जेवण वगैरे झालं आहे. आज मस्त अशी बिर्याणी बनवली आहे, झटपट केली. आणि आज संकेत दादा आले, तर किरणचा बड्डे आहे उद्या. तर आत्ता कुठेतरी असंच बाहेर फिरून येतो. ते सगळे वरच्या रूमवर आहेत. हे मामा आहेत आमचे. बाकीचे कुठे गेले सर्व? दादरला गेले का गेले असेच फिरायला. मामी पण? हा ठीक आहे, चला चला चला. आता आम्ही निघालो आता फिरायला. तर आम्ही आलो आहे मॉन्जिनीसमध्ये केक घ्यायला, कारण का 12च्या नंतर परत भेटणार नाही कुठे. आणि बाहेर पण चालू आहेत का डिझाईन. किती वाजेपर्यंत चालू असतं? 11. रसगुल्ला 11. कोणता फ्लेवर चांगला आहे सर्वात? आलमंड वाला आहे, स्ट्रॉबेरी आहे. स्ट्रॉबेरी आहे बघा. मला लास्ट 11 पर्यंत चालू, तोपर्यंत येऊ का आपण? माहित नाही.
9 वाजले ते. तुम्हाला माहिती आहे कुठे जायचं आहे कसं आहे. तर आत्ता आम्ही पोचलो आहे दादर चौपाटीला. जास्त कुठे लांब जात नाही. परत 12 वाजतील केक मिळणार नाही. केक पण घ्यायचं 11 वाजेपर्यंत नशीब शॉप चालू आहे. आणि दादर चौपाटीला कधी पण आलात की गर्दी असतेच, पब्लिक असतो. बरं वाटतं जरा इथे. जरा त्याला झोपू दे ओझं. झोपल्या की ना कसं अंगावर पूर्ण ओझं टाकतात ना पोरं. हा तुम्ही असं एका हातीवर कसं तिला हँडल करत होता. मग माझा हात दुखत होता. मी बोलते हळू चालला हळू चालला. कितीला आहे? कितीला आहे? 40 वाले 30 वाले 20 वाले आम्ही लहान असताना 2 रुपयाला करायचो. 20 मामाचा आमचा पण मागा राखायचो. 30 वाली 30 वाले लांब खाली येतं. 30 वाली 4 द्या. पाणी जिरलं. बघू दाखवा. तर चौपाटीवरून रिटर्न आलो. 11 वाजेपर्यंत चालू आहे शॉप बोलले. 11:45 झालेत. बरोबर टायमात आलो, म्हणजे 10-15 मिनटं आधी आलो. चला चल 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 आतमध्ये. चलो. हा अरे आपल्यासारखी एसी. तर मी आता केक नाही घेतलाय. संकेत दादांनी केक घेतलाय. मगाशी बुक करून गेले. मी त्याच्या आवडतं सांगितलं तो उद्या मिळेल. तर आत्ता आलो आहे बाहेरनं फिरून आणि मी बिर्याणी केली आहे. तर आता जेवायला बसतोय. जेवताना सांगा कशी झाली आहे मला. कशी आले रे? तो बड्डे आहे ना उद्या, छानच बोलशील. हॅपी बर्थडे. थँक्यू. थँक्यू. हॅपी बर्थडे कर. हॅपी बर्थडे कर पप्पाला. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे किरण. हॅपी बर्थडे. थँक्यू. खास मालवण आलो आहे मी. हावरी बघ. ए कृषी कपाटी तसं नाही करायचं. आई दरवर्षी करतो तशा. अरे थांब ना. या बघ. यादवी कुठलं आहे? हे आमचा घाटी मित्र होता कुठून तरी. त्यांच्यात ना हॅपी बर्थडे. हे बर्थडे करताना असं ते अंगठी असते ना सोन्याची, ती घालायची. ते असं हे करत. मी बोललो होय, होय, होय. सोन्याची अंगठी का देतात? अरे हा खरंच. आमच्यात पण करतात ते असं डोक्यावरून काढ. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर किरण. हॅपी बर्थडे टू यू. पहिला किरण. किरण बोलली ती चालीवर घेतला बोलून. असे नाही तर फटके पडतील. इज्जत असं नाही. तर आत्ताच किरणचं बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि आता वरती झोपायला चाललोय. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय, गुड नाईट.